अत्यंत हृदयद्रावक स्वरूपाची घटना या ठिकाणी घडलेली आहे। दोघेही पती पत्नी हे आत्महत्या करतात। कारण काय तर नापिकी आणि कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही कर्जमाफी न मिळणे आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या समोरच्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नांनी तीव्र रूप आता धारण केलेलं आहे। आणि अशा एकामागे होणाऱ्या ज्या आत्महत्या आहेत या आत्महत्या निश्चित कुठेतरी सरकारने या सदातून गांभीर्याने विचार करावा। हा निश्चित राजकारणाचा विषय नाही, मात्र शेतकऱ्यांचा होणारा जो मृत्यू आहे याला थेट स्वरूपामध्ये सरकार जबाबदार आहे। शेतमालाला भाव नसणे, कर्जमाफी नसणे, त्यानंतर पीक कर्ज न मिळणे आणि त्याच भरीसभर यावर्षी जी सोयाबीन पिकावर आळी पडली आहे त्यामुळे संपूर्ण पीक हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। अशाही वेळेस मदतीचा हात नाही, त्यामुळे शेतकरी एकूण हवालदिल आहे आणि तो देशोधडीला लागण्याची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र सरकार ही आपल्या मस्तीमध्ये मशगूल आहे। विधानभवनाच्या आत पत्त्याचे क्लब सुरू आहेत, बाहेर मारामाऱ्या सुरू आहेत आणि इकडे शेतकरी धुऱ्यावर बंधाऱ्यावर आपल्याला फाशीचे फास हे गळ्याभोवती आवळून घेत आहे। यातून सरकारला सुबुद्धी येऊ ही एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। मात्र या उभयतांचा जे आत्महत्या आहे ही व्यर्थ न जाऊ देता शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याची भूमिका आगामी काळात ही आमची निश्चित राहील।